केली आहे। सभापती महोदय, आज खरं तर एसटी महामंडळाचाच प्रश्नोत्तर दिसतोय 2 आणि 3 आणि नंतर 4 नंतर, आणि फार महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी सन्माननीय सदस्य श्री श्रीकांत भारती यांनी उपस्थित केलेला आहे। सभापती महोदय, सर्वप्रथम त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देतो की राज्य शासनानं 5150 ओलेट्रा कंपनीच्या ह्या इलेक्ट्रिक बस चालवण्यास घेतल्या होत्या आणि त्यापैकी जवळजवळ 900 पेक्षा जास्त बसेस ह्या आता आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे। या ओलेट्रा कंपनीबरोबर जेव्हा आपण करार केला सभापती महोदय, तेव्हा त्यांना राज्यातील 172 चार्जिंग स्टेशन त्यांनी बनवावे अशा प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या आणि त्या माध्यमातून त्यांनी जशा त्या बसेस त्यांनी एसटी महामंडळाला दिल्या त्या पद्धतीने चार्जिंग स्टेशनच्या सुविधा निर्माण करायला सुरुवात केली। आजपर्यंत 39 चार्जिंग स्टेशन सभापती महोदय त्यांचे पूर्ण झालेले आणि त्यामुळे त्यांच्या ज्या बसेस आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत त्या बसेसमध्ये त्या चार्जिंग सुविधा देतात। त्यांना 172 पैकी 39 झालेले आहेत आणि 45 जे चार्जिंग स्टेशन आहे ते पुढील 3 महिन्यामध्ये तयार होणार आहेत, जेणेकरून त्यांच्या पुढे भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या सुद्धा त्यामध्ये चार्जिंग होऊ शकतील आणि प्रवाशांना सुविधा देऊ शकतील। त्यानंतर उर्वरित चार्जिंग हे स्टेशन हे त्यांनी उर्वरित काळामध्ये लवकरात लवकर करावेत यासाठी एसटी महामंडळ प्रयत्नशील आहे आणि त्यांना ज्या ज्या सुविधा हव्यात त्या कंपनीच्या धारकांना ते देण्यात येतात। दुसरा प्रश्न सन्माननीय सदस्यांनी विचारला होता की 200 मीटर एसटी महामंडळाच्या जागा आहे त्या परिक्षेत्रामध्ये खासगी बसेस असतात। ही वस्तुस्थिती आहे सभापती महोदय की एसटी महामंडळाच्या ज्या बसेस आहेत, जे आपले आगारा आहेत किंवा जे आपले डेपो आहेत त्या डेपोच्या परिसरामध्ये साधारण 200 मीटर परिक्षेत्रामध्ये खासगी बसेसना परवानगी देऊ नये अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे। परंतु जरी खासगी बसेस काही ठिकाणी तर असं झालेलं आहे की आपल्या एसटी मंडळाच्या डेपोमध्ये स्टँडमध्ये खासगी बसेस घुसतात आणि आपल्या प्रवाशांना घेऊन जातात। आता ही सुद्धा वस्तुस्थिती आहे की महिलांना आपण 50% सवलत दिलेली आहे, विद्यार्थ्यांना सवलत दिलेली आहे आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना मोफत सवलत दिलेली आहे। त्यामुळे ते प्रमाण जरी कमी असेल तरी ह्या खासगी बसेसचा सुळसुळाट महाराष्ट्रामध्ये झालेला ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना केलेल्या विनंतीवरून त्यांनी एसटी महामंडळाकडे IPS दर्जाचा अधिकारी आता वर्ग केलेला आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण राज्यातील बहुतांश एसटी स्टँडच्या परिसर क्षेत्रामध्ये 200 मीटर परिसरामध्ये ज्या खासगी बसेस आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे एसटी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे सभापती महोदय आणि त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपण यांच्यावर कारवाई करतोय। तिसरा त्यांनी प्रश्न हा विचारला होता की भविष्यामध्ये आपण अजून इलेक्ट्रिक बसेस वाढवणार आहेत का, तर होय सभापती महोदय, 2035 पर्यंत म्हणजे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे की आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त EV व्हेकल्स या 2047 पर्यंत आले पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सूचना केलेली आहे। आपल्याकडे आता असलेल्या 14,250 बसेस आणि आपण भविष्यामध्ये ज्या अजून साधारणतः 8,300 ज्या बसेस घेणार आहोत आणि स्क्रॅपच्या बसेस वजा करून 20,000 बसेस आपल्या ताब्यात येणार आहेत। परंतु आत्ताच आपण काय करतोय की 8 वर्ष झालेल्या ज्या बसेस आहेत त्या बसेसचं रूपांतर आपण EV व्हेकलमध्ये करतोय आणि त्या EV व्हेकलमध्ये रूपांतर केल्यामध्ये हळूहळू आपण पर्यावरणाचा समतोल साधणार आहोत आणि 8 वर्षानंतरच्या बसेस ह्या त्याचं EV मध्ये रूपांतर केलेलं असल्या कारणानं 2035 मध्ये आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे सभापती महोदय की 2035 ते 36च्या काळामध्ये आपल्या सर्वच्या सर्व बसेस ह्या इलेक्ट्रिक व्हेकल असतील आणि देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य असेल की 2036 मध्ये एसटी महामंडळाच्या सर्वच्या सर्व बसेस ह्या इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये त्याचं रूपांतर झालेलं असेल।